डिअर चिल्ड्रन्स, तर आज आपण मधुबनी पेंटिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी हे प्रिंटआउट घेतलेलं आहे. प्रिंटआउट केल्यानंतर सोपं जातं म्हणून मी तुम्हाला प्रिंटआउटच दाखवत आहे. तर बॉर्डरसाठी मी इथे मेटॅलिक मार्कर घेतलेला आहे आणि याची बॉर्डर करून घेत आहे. तुम्हीसुद्धा अशी प्रिंट काढून घेऊ शकता किंवा स्वतःसुद्धा ड्रॉ करू शकता. पण लहान मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त व्हावा म्हणून आपण इथे डायरेक्ट प्रिंटआउट घेतलेली आहे. याच्याने आपलं काम जे आहे ते सोपं होतं. याच्यामध्ये मी यूज करणार आहे मेटॅलिक मार्कर बॉर्डरसाठी आणि देन मी जे मधुबनी पेंटिंगचे जे पेन दाखवले होते तर ते पेन मी इथे यूज करणार आहे. ही जी कला आहे तर ती कला कशा प्रकारे प्रसिद्ध आहे हे सर्व आपण बघणारच आहोत. पण याच्यामध्ये जे पॅटर्न्स असतात तर ते आपण मेहंदीमध्ये जसे पॅटर्न काढतो तसं बारीक बारीक नक्षीकाम याच्यामध्ये केलं जातं. असे वेगवेगळे ॲनिमल्स, बर्ड्स याच्यामध्ये काढले जातात. तर बघा हे ते पेन आहेत. तर याचं जे टोक असतं ना ते खूप फाईन असतं आणि चालायला हा पेन जो असतो तो खूप इझिली चालतो. तर त्याच्यामुळे आपण हा पेन यूज करत आहोत. तुमच्याजवळ हा पेन जर नसेल तरी स्केच पेन किंवा पेन्सिल किंवा ब्लॅक पेन, फक्त ब्लॅक पेन आणि व्हाईट पेपर यूज करून सुद्धा तुम्ही हे करू शकता. बघा तो पेन आपण प्रिंट काढली आहे त्याच्यामुळे तो ब्लॅकवरती तो पेन चालत नव्हता म्हणून मी पूर्ण जी बॉर्डर आहे ती या गोल्डन मेटॅलिक मार्करने करून घेतलेली आहे. बघा मधुबनी ही चित्रकला आहे तर ही बिहारमधील मिथिला भागातील आणि नेपाळमधला जो तराई भाग आहे तर या ठिकाणी प्रसिद्ध असलेला चित्रकलेचा प्रकार आहे. मिथिला आर्टसुद्धा या मधुबनी पेंटिंगला म्हटलं जातं. मधुबनी या शब्दाचा अर्थ असतो की मधाचं बन. डोळ्यात भरणाऱ्या भौमितिक आकृत्या असतात, नैसर्गिक रंग हे मधुबनी चित्रकलेचं वैशिष्ट्य असतं. मधुबनी चित्रकला जी आहे ती मेन म्हणजे बिहारमधील मिथिला भागाची प्रसिद्ध चित्रकला आहे. या चित्रकलेमध्ये वेगवेगळ्या देवतांचे सुद्धा चित्र काढले जातात जसं राम, कृष्ण, सीता, काली, शिव, तसंच सूर्य, चंद्र, तुळशीसारख्या धार्मिक महत्त्व असलेल्या वनस्पती, विवाह सोहळे यांचं चित्रण याच्यामध्ये केलं जातं. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मधुबनी आर्ट बघितले असतील म्हणजे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रसंगसुद्धा दाखवले गेलेले असतात. सणवार दाखवलेले असतात, जन्म दाखवलेले असतात, विवाह सोहळे दाखवलेले असतात, पूजा दाखवलेली असते, दुर्गा पूजा, काली पूजा, असं वेगवेगळं चित्रे याच्यामध्ये वेगवेगळ्या सणांसाठी सुद्धा ही जी चित्र आहेत ती काढली जातात. आणि आता तर आपण आपल्या घराच्या सजावटीसाठी सुद्धा किंवा एक कलेचा प्रकार म्हणून सुद्धा आपण याचं निवड करत असतो आणि ही खूप प्रसिद्ध कला आहे. घरामध्ये डेकोरेशनसाठी सुद्धा ही आयडिया असते, म्हणजेच ही पेंटिंग करून आपण घरामध्ये लावू शकतो. तर बघा मधुबनीचा जो नेमका उगम आहे तो ज्ञात नाही आहे, पण बिहारमधील मिथिलामध्ये ही जी कला आहे ती खूप प्रसिद्ध आहे. मात्र मिथिला नगरीचा जो राजा होता जनक याने त्याच्या कन्येच्या म्हणजेच सीतेच्याच विवाह सोहळ्याच्या वेळी नगरीची सजावट करण्याचे आदेश तिथल्या कलाकारांना दिले होते आणि नेपाळ, बिहारमधील या भिंती रंगवण्याचा कलेचा, भित्ती चित्रांचा मधुबनी उदयामध्ये खूप मोठा वाटा मानला जातो. हे चित्र प्रामुख्यानं महिला काढत असतात. तर महिलांसाठी ही एक कला जोपासण्याची ही एक संधी असते म्हणून जेमतेम बघितलं तर महिला का या गोष्टीकडे आकर्षित होतात कारण की याच्यामध्ये जे पॅटर्न्स असतात तर हे पूर्ण मेहंदीचे पॅटर्न्स या चित्रकलेमध्ये वापरले जातात. तर मुलांनो तुम्ही अगदी सहज छोटे छोटे आकार जसं मी इथे दाखवत आहे अगदी सिंपल आकार घेऊन सुद्धा मधुबनी पेंटिंग करू शकता. बघा आपण एक फिश घेतली आहे आणि तिचा जो पूर्ण भाग आहे मागचा जे कौलारू तिचा जो हे असतो तर तो पूर्ण आपण जसे मेहंदीचे पॅटर्न काढले जातात तसे सिंपल किंवा रांगोळी काढली जाते तर सेम तसंच आपल्याला करायचं असतं. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर तुम्ही वापरायचे आहेत. डार्क कलर, लाईट कलर याचं जे कॉम्बिनेशन आहे तुम्ही ते याच्यामध्ये घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होईल की ती जी ड्रॉइंग आहे ना ती एकदम उठून दिसेल. लाईट डार्क दोन्ही कलर वापरल्यामुळे वापरल्यामुळे आणि जे पॅटर्न्स आहेत ते तुम्हाला जसं जमेल तसं पॅटर्न तुम्ही याच्यामध्ये घ्यायचं आहे. मी इथे खूप सारे पॅटर्न घेतलेले आहेत तर याच्यामधून सुद्धा तुम्ही पॅटर्न्स जे आहेत ते निवडू शकता.
आणि अशा प्रकारे आपल्याला ही जी पेंटिंग आहे तर ती कंप्लीट करायची आहे. सो बघा, तुमच्याशी बोलता बोलता ही जी ड्रॉइंग आहे ती मी कंप्लीट केलेली आहे. तुम्हीसुद्धा अशी ड्रॉइंग नक्की करा. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हा एक चित्रकलेचा प्रकार नक्की शिका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. टेक केअर, बाय बाय.